आल्या आल्या पहिले ते माझ्या झाडांना बघायला गेले आणि बघते तर काय दोन्ही पण झाडं एकदम सुकलेली होती. तिथं मी पाणी ठेवलं होतं बॉटलमध्ये, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तर पहिले पाणी टाकून घेतलं. आता बघते 4-5 दिवस पाणी टाकून जर हिरवे झाले तर ठीक आहे, नाहीतर मग दुसरं झाड घेऊन मला लावावं लागणार. त्यातल्या त्यात घरामध्ये पण इतकी धूळ झालेली होती ना, इकडे बाहेर पायऱ्या वगैरे खूपच धूळ झालेली होती. त्याच्यामुळे मी पहिले झाडून घेतलं. आणि रेंटेडच्या घरामध्ये राहायचं म्हटलं हेच प्रॉब्लेम आहे. लोक आपलं घर तर स्वच्छ ठेवतात, पण हे पायऱ्या वगैरे आहे ना झाडत नाही. ते तर फक्त 5 मिनिटाचंच काम असते, पण काय माहीत कोणी करतच नाही. खरं सांगायचं तर आज मला पण खूप कामाचा कंटाळा येत होता. आता गावाकडे बरेच दिवस झाले कामं वगैरे नव्हते, म्हणजे करावी लागायची पण इतकं नाही, जर 1-2च कामं आपल्या वाट्याला यायचे. पण आज घरी आलं तर इतकं खरंच मला खूप वैताग येत होता कामाचा. तरी पण आता भांड्या वगैरे घासायचे ते घासून घेतलं, जेवढी स्वयंपाकाला लागते तेवढी. त्यानंतर मग घर पण स्वच्छ करून घेतलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले होते. आता भाज्या वगैरे तर काहीच नव्हत्या घरात, त्यामुळेच मग वरण भात करायचं ठरवलं होतं, तर चिंच वगैरे टाकून. त्यानंतर माझा भात वगैरे झाला आणि हे मग तितक्यात मार्केटला गेले होते, भाज्या वगैरे घेऊन आले. तर म्हटलं जाऊ दे, असं वरण करण्यापेक्षा शेवग्याचं आणि भूक पण इतकी लागलेली होती ना, तसं आम्ही नाश्ता वगैरे करूनच आलो होतो बाहेरूनच. तरी पण एक असतं ना की घरच्या खाण्याची, तसं होत होतं एकदमच. तर म्हणून पटकन मग इथं मी भाजी वगैरे फ्राय करून घेतली. तर मग डाळ पण इतकी शिजलेली नव्हती, तरी पण मी म्हणलं जाऊ दे आता लवकर लवकर म्हणून सगळं काही चपात्या वगैरे करायला पीठ वगैरे नव्हतं, काही दळण करून आणायचं अजून बाकी होतं. तर पटकन मग भाजी करून घेतली आणि आता आम्ही जेवण पण करून घेतो. चला त्या व्हिडिओला पण इथंच संपवते. आवडतं लाईक करून घ्या, चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला बाय.